हॅलो फ्रेंड्स, ऐश्वर्या क्रिएशनमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत हे सुंदर असं लोकरीचं डोअर हँगिंग. यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रंगांची लोकर लागणार आहे, तशीच 12 नंबरची सुई लागणार आहे आणि काही कलरफुल असे लाकडी बीड्स लागणार आहेत. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण इथे मॅजिक रिंग बनवणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला इथे 12 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. सिंगल क्रोशे घालून झाल्यानंतर इथे आता आपण स्लिप स्टिच घालून लॉक करून घेणार आहोत. आता आपल्याला इथे 3 चेन घालून घ्यायचे. त्यानंतर पुढच्या 3 टाक्यामध्ये आपल्याला डबल क्रोशे घालून घ्यायचे आहे. डबल क्रोशे घालून झाल्यानंतर आपल्याला 2 चेन घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 टाक्यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे हा रो आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. आता मी इथे जांभळ्या रंगाची लोकर घेतली. आता आपण इथे 3 चेन घालून घेऊया. आता 3 चेन घालून झाल्यानंतर पुढच्या 3 टाक्यामध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता या व्ही मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. अशा प्रकारे हा रो सुद्धा आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. त्यानंतर आता मी इथे पिस्ता कलरची लोकर घेतली. आता आपण इथे 2 चेन घालून घेऊया. त्यानंतर आता आपल्याला इथे 6 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. आता या व्ही मध्ये आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे, 2 चेन, 2 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता मी इथे ऑरेंज कलरची लोकर अटॅच करून घेतली. आता त्यामध्ये आपल्याला एक चेन घालून घ्यायची आणि पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घालून घ्यायचे आहे. तसंच जिथे व्ही आहे तिथे आपल्याला 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. अशा पद्धतीने आपला इथे डोअर हँगिंगचा एक स्क्वेअर तयार झालेला आहे.
असेच मी वेगवेगळ्या रंगांचे अजून काही स्क्वेअर तयार करून घेतले. आता आपण इथे 2 सेम रंगांचे स्क्वेअर घ्यायचे आहेत आणि स्लिप स्टिचच्या मदतीने आपण हे दोन्ही स्क्वेअर एकत्र अटॅच करून घेणार आहोत. हुक बनवण्यासाठी मी इथे लोकरीचे 5 फेरे बोटाला गुंडाळून घेतले आणि त्यापासून आपण आता ही मॅजिक रिंग तयार करून घेणार आहोत. आता या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 25 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. आता आपण डोअर हँगिंग बनवायला इथे सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी सुरुवातीला इथे लाकडी बीड्स ओवून घेणार आहे. लाकडी बीड्सच्या ऐवजी तुम्ही इथे मोतीसुद्धा वापरू शकता. बीड्स ओवून झाल्यानंतर मगाशी आपण जे काही लोकरीचे स्क्वेअर बनवून घेतले त्यातला एक स्क्वेअर इथे आपण ओवून घेणार आहोत. आता ह्या स्क्वेअर नंतर आपल्याला परत 3 लाकडी बीड्स ओवून घ्यायचे आहेत. आणि आता हा लोकरीचा दुसरा स्क्वेअर सुद्धा आपण ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे लोकरीचे बाकीचे जे स्क्वेअर आहेत ते सुद्धा आपण इथे ओवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपलं डोअर हँगिंग इथे रेडी झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.